आणि सई तर काय, शी इज अ चेरी ऑन द केक. म्हणजे ची काय काम करते सई, अप्रतिम. म्हणजे मी खूप छान वाटतं. मराठीत दिसायलाही सुंदर आणि तेवढंच सुंदर काम करणारी अभिनेत्री फार कमी आहेत अशा, त्यातली एक सई आहे. विविध कोरगावकरने कमाल केली आहे. खूप छान जमून आली आहे फिल्म. भरपूर हसतात लोक, पण हसण्यापलीकडे आणि घाबरण्यापलीकडे सुद्धा फिल्म तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग देऊन जाईल. हा सिनेमा संपूच नाही. कुठेही तो अजिबात बोरिंग असा वाटला नाही. त्यामुळे तुम्ही जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की तुंबाडची मंजुळा पहा. धन्यवाद. इतका सुंदर सिनेमा मी पाहिलाय, म्हणजे मी अजिबातच एक्सपेक्ट केलं नव्हतं. मुंजाडची तंबुळा म्हणजेच तुंबाडची मंजुळा बघायला तुम्ही विसरू नका. इट्स अन अमेझिंग एक्सपिरियन्स. डू वॉच इट प्लीज. आता ही फिल्म एक अप्रतिम फिल्म आलेली आहे थिएटरमध्ये, तुंबाडची मंजुळा. त्यामुळे ही फिल्म जाऊन बघा, थिएटरमध्ये बघा. सई, ओम, जितू सगळ्याच कलाकारांनी अर्थात खूप सुंदर कामं केलेली आहेत. ही फिल्म मला खूप आवडली आणि मला असं वाटतं की हा संपूर्ण अनुभव प्रेक्षकांनी सुद्धा थिएटरमध्ये घ्यावा. तुंबाडची मंजुळा का मुंजाडची तंबुळा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी हो सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीच्या आपल्या सिनेमा 360 मध्ये. मराठी रसिक प्रेक्षकांसाठी या ठिकाणी एकापेक्षा एक मराठी सिनेमांची मेजवानी येते आणि त्यातच एक सिनेमा आलाय आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला, तो म्हणजे तुंबाडची मंजुळा. अर्थातच या सिनेमाचा या ठिकाणी प्रीमियर सुरू आहे. खूप सारे कलाकार या ठिकाणी या सिनेमाच्या प्रीमियरला आलेले आहेत. पाहूया त्यांना हा सिनेमा कसा वाटतोय. या बघूया मंजुळा आली आहे की नाही. या तुंबाडची मंजुळा 5 जूनला रिलीज होतो आहे आणि खूप मस्त वाटतं आहे. आज त्याचं स्क्रीनिंग झालं आणि तो सिनेमा पाहण्याची संधी मिळाली. खूप मस्त वाटतं आहे. मराठी सिनेमे खूप सुंदर सिनेमे येत आहेत आणि खूप एक कलाकार या मराठी चित्रपटसृष्टीचा एक भाग म्हणून मला खूप जास्त अभिमान वाटतो आहे. उत्तम सिनेमे येत आहेत, उत्तम कलाकार आहेत, उत्तम कथा आहे आणि खूप छान वाटतं आहे. तुंबाडची मंजुळा हा सिनेमा बघून मला इतकं बरं वाटलं आहे. एकतर जी काही कास्ट आहे, जी काही सगळे कलाकार आहेत तिथं म्हणजे सगळेच एक नंबर आहेत. म्हणजे मी म्हणेन की या सिनेमाची 50% बाजू ही दिग्दर्शक, लेखक, टेक्निशियन्स ह्यांनी सांभाळली आणि 50% बाजू ही अख्खी परफॉर्मन्स सगळ्या कलाकारांनी, सगळेच मातब्बर, मोठे कलाकार आणि छोटे कलाकार, प्रत्येक या सिनेमात असलेला प्रत्येक कलाकार, म्हणजे मागे उभारणारा मॉबमधले सुद्धा लोक इतकी जेन्युनली कामं केली आहेत सगळ्यांनी. मजा आली आहे फिल्म बघताना. मी खूप एन्जॉय केली आहे आणि मला खात्री आहे तुम्हालाही आवडेल. नक्की बघा तुंबाडची मंजुळा चित्रपटगृहात, तुम्हाला आवडेल. एकतर या सिनेमाचे मला बरेचसे माझे मित्र आहेत ज्यांच्यावरून मी काम केलं आहे. यातलं सर्वात पहिले तर जित्याबद्दल काय बोलावं, तो नेहमीच चांगलं काम करतो आणि जशी एखाद्याला उत्तम भुकलेल्या माणसाला उत्तम जेवण मिळालं की तो ज्या प्रकारे खातो ना, तसा जित्याला एखादा असा रोल मिळाला ना त्याच्या आवडीचा, त्याला तो भावला ना, तो असा पूर्ण चोथा करून खातो, तसं त्यांनी उत्तम काम केलं आहे जित्याने. आणि अंशू तर म्हणजे वरचा क्लास. म्हणजे पुन्हा एकदा या गोष्टीवर मला खात्री पटली आहे ना की सिनेमात तुमचा रोल किती मोठा आहे किंवा किती छोटा आहे यापेक्षा तुम्ही काय करता हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्या अंशूने आज दाखवलं आहे. अंशुमन विचारे अप्रतिम माइंड ब्लोईंग काम केलं त्या माणसाने. आणि सई तर काय, शी इज अ चेरी ऑन द केक. म्हणजे ची काय काम करते सई, अप्रतिम. म्हणजे खूप छान वाटतं. मराठीत दिसायलाही सुंदर आणि तेवढंच सुंदर काम करणारी अभिनेत्री फार कमी आहेत अशा, त्यातली एक सई आहे, अप्रतिम. म्हणजे सगळेच, उषाताई म्हणा, योगेश शिरसाट म्हणा, मकरंद आहे, सगळ्यांनीच उत्तम कामं केली. लव्ह यू ऑल. आणि प्लीज चित्रपट बघा थिएटरमध्ये जाऊन. आउटस्टँडिंग मूवी आहे. आम्हाला असा एवढे मूवीज मराठी आता हल्ली बघायला लागले ना, त्यातून एक कळतं की मराठी मूवी असे चेंज होत चालेत आणि फॉर गुड. खूप बरं वाटतं बघायला आणि खूपच अनएक्सपेक्टेड होतं. फन, इमोशन सगळं आहे. फर्स्ट हाफ तर आम्ही हसून थकलो. तर खूप अमेझिंग मूवी आहे, नक्की बघा. नक्की जाऊन बघा आत्ता. हॅलो, मी आत्ताच तुंबाडची मंजुळा ही फिल्म बघितली आणि खरं सांगते
तुम्हाला भीती तर वाटणार आहे, पण अतिशय कमाल फिल्म झाली आहे. परफॉर्मन्सेस सुपर्ब आणि विविधची पहिली फिल्म आहे असं वाटत नाही. मज्जा आली, खूप मज्जा आली. मस्त माहोल होता इकडे. त्यामुळे तुम्ही थिएटरमध्ये जा, ही फिल्म नक्की बघा, तुम्हालाही आवडेल. आत्ता नुकताच तुंबाडची मंजुळाचा प्रीमियर शो बघितला. विविध कोरगावकरनी कमाल केली आहे. खूप छान जमून आली आहे फिल्म. भरपूर हसतात लोक, पण हसण्यापलीकडे आणि घाबरण्यापलीकडे सुद्धा फिल्म तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग देऊन जाईल. तर जरूर पहा ही फिल्म. सगळे जरी माझे मित्र असले तरी उगाच औपचारिकता म्हणून बोलणार नाही. पण अप्रतिम कामं केली आहेत सगळ्यांनी आणि त्यात लेखक, दिग्दर्शकाचा आणि निर्मात्यांचा खूप मोठा भाग आहे. झी स्टुडिओचं अभिनंदन. एक दमदार चित्रपट त्यांनी प्रेक्षकांसाठी आणला. हे वर्ष खूप सुंदर सुरू आहे मराठी चित्रपटांसाठी. तर तुंबाडची मंजुळाने ही लेगसी पुढे न्यावी आणि चित्रपट सुपरहिट व्हावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आताच तुंबाडची मंजुळा बघून बाहेर आलो आहे आणि इट्स अ हॉन्टिंग कॉमेडी. माझ्या मते ही प्रत्येकाने बघायला हवी. कमाल कमाल. सगळ्यांचं अभिनंदन. सगळेच कलाकार ओळखीचे आहेत, सगळ्यांची नावं घेत नाही, पण माझं विशेष अभिनंदन मी करीन विविधचं. आम्ही एकत्र खूप वर्षांपूर्वी कामं केली आहेत आणि आय एम सो हॅपी की तो त्याची डायरेक्टोरियल डेब्यू अशा लेवलला करतो आहे आणि इतकी कमाल फिल्म त्यांनी डिझाईन केली आहे, सगळं जुळवून आणलं आहे. माझ्या मते मी तुम्हाला जास्त काही बोलणार नाही, फक्त मुंजाडची तंबुळा म्हणजेच तुंबाडची मंजुळा बघायला तुम्ही विसरू नका. इट्स अन अमेझिंग एक्सपिरियन्स. डू वॉच इट. थँक्यू. नमस्कार, मी ऋतुराज शिंदे. मी आत्ताच तुंबाडची मंजुळा या चित्रपटाची अनुभूती घेतली. हा फारच एक्स्ट्रॉर्डनरी चित्रपट आहे. फक्त सगळ्यांची कामं सुरेख आहेत म्हणून नाही, फक्त कथानक सुंदर आहे म्हणून नाही, पार्श्वसंगीत सुंदर आहे म्हणून नाही, संकलन, छायाचित्रण, पण ओव्हरऑलच ह्या चित्रपटात आपल्याला जसा प्रवासात नेतो आणि आपल्या स्वतःला हसवत खेळत आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल जाणीव करून देतो, समाजाबद्दल आपल्याला एक चित्र दाखवतो. त्याबद्दल या चित्रपटाचं फारच कौतुक. या चित्रपटाशी निगडीत असलेल्या प्रत्येकाचं मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना विनंती करतो, हा चित्रपट नक्कीच चित्रपटगृहात जाऊन सर्व मित्रमंडळी, फॅमिली, परिवार यांच्यासोबत बघावा. तुम्हाला नक्कीच आनंद वाटेल आणि मजा येईल. धन्यवाद. नमस्कार, मी वैजयंती आपटे. आत्ताच तुंबाडची मंजुळा चित्रपट पाहिला. झी टॉकीजची प्रस्तुती. अतिशय सुंदर चित्रपट पाहिला खूप दिवसांनी, कारण विषय खूप वेगळा होता आणि तो अतिशय छान पद्धतीने हँडल केला होता. म्हणजे विनोदी पण होता, विषयाचा कंटेंट पण होता आणि कलाकारांची सगळ्यांची कामं इतकी छान झाली आणि इतकी सहज कामं केली आहेत सगळ्यांनी की त्यामुळे खूप मजा आली. आम्ही खूप एन्जॉय केला सिनेमा. थँक्यू. म्हणजे ही फिल्म थिएटरमध्ये जाऊन बघा. काय म्हणजे तुम्ही हसताय आणि त्याच्यानंतर भीती वाटायला लागते अचानक. आणि म्हणजे किती मिक्स्ड फिलिंग्स होतात की हसतोय पण भीती पण वाटते. आय थिंक सो ही झी स्टुडिओजची जादू आहे आणि असे बाप सिनेमे घेऊन येत आहेत. प्लीज, आता ही फिल्म एक अप्रतिम फिल्म आलेली आहे थिएटरमध्ये, तुंबाडची मंजुळा. त्यामुळे ही फिल्म जाऊन बघा, थिएटरमध्ये बघा, कारण की तो एक्सपिरियन्स क्लासिक आहे. अँड ऑल द व्हेरी बेस्ट टीम. हाय, मी गौरी. मी आत्ताच तुंबाडची मंजुळा हा आउटस्टँडिंग चित्रपट बघितलेला आहे. अर्थात चित्रपटांमध्ये आपल्याला विविध काय म्हणूया पैलू बघायला मिळतात, पण ह्या चित्रपटात मी जे पाहिलं आहे ते मी तुम्हाला शब्दांमध्ये नाही सांगू शकत. आणि ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये चर्चा आहे, लोकांमध्ये चर्चा आहे की मंजुळा नक्की कोण आहे आणि ते अशा पद्धतीने बाहेर यायला असं मला वाटलं नव्हतं. विविधची पहिली फिल्म आहे आणि मला असं वाटतं ब्रिलियंट डेब्यू. उत्तम संगीत, उत्तम कास्टिंग. युगंधर कास्टिंग युगने खूप कमाल कास्टिंग केलेलं आहे. सई, ओम, जितू सगळ्याच कलाकारांनी अर्थात खूप सुंदर कामं केलेली आहेत. आणि 2-2.5 तास कसे गेले ते कळलं नाही. जॉ दुखायला लागल्या हसून. तुम्ही प्लीज हा चित्रपट चुकवू नका, नक्की बघा तुंबाडची मंजुळा. अप्रतिम सिनेमा मी आत्ता पाहिलेला आहे. म्हणजे अशी तुंबाडची मंजुळा आहे ना, ही प्रत्येक गावागावामध्ये असावी
असंही मी मत व्यक्त करेन. हा सिनेमा पाहिल्यानंतर म्हणजे सिनेमा सुरू झाल्यापासून ते सिनेमा संपेपर्यंत हा सिनेमा संपूच नाही कुठेही तो अजिबात बोरिंग असा वाटला नाही किंवा कुठेतरी हा सिनेमा आता इथे थांबावा असं स्वतःला सांगण्याची वेळसुद्धा आली नाही. अतिशय योग्य वेळेला सुरू झाला आणि अतिशय योग्य वेळात तो संपला. अप्रतिम सिनेमा आहे. सगळ्यांची कामं अतिशय उत्तम. सगळ्यात महत्त्वाचा जर भाग कुठला असेल या सिनेमाचा तर माझ्या दृष्टीने मी कास्टिंगला 100पैकी 100 मार्क देईन. त्यामुळे ह्या सगळ्यांची सांगड घातल्यानंतर एक अतिशय सुंदर सिनेमा जो तयार होतो तो म्हणजे तुंबाडची मंजुळा. हॅलो नमस्कार, मी साजिरी जोशी. तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी आणि आज मी इकडे तुंबाडची मंजुळा या फिल्मच्या प्रीमियरला आलेली आहे आणि कमाल फिल्म आहे, धमाल फिल्म आहे, एकदम मजेदार फिल्म आहे, छान विषय आणि तो छान हाताळलासुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की तुंबाडची मंजुळा पहा. धन्यवाद. तुंबाडची मंजुळा का मुंजाडची तंबुळा खूपच भारी फिल्म आहे. मजा आली आणि विविधला आम्ही खरंच आधीपासून ओळखतो. सो वी आर व्हेरी हॅपी की त्याने ही फिल्म डिरेक्ट केली. खरंच खूप मजा आली आम्हाला. सगळंच काही का ॲक्टिंग असो किंवा इतर गोष्टी असो खूप भारी फिल्म आहे. हो, भन्नाट सिनेमा खूपच छान केला आहे. संगीत खूप सुंदर आहे. ॲक्टर्सने काम उत्तम केलेलं आहे. जितेंद्र जोशी, सई अप्रतिम आणि विविधचा हा पहिलाच सिनेमा आहे. त्यामुळे संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा. तुम्हीसुद्धा नक्की बघा. मस्ट वॉच फिल्म आहे. प्लीज नक्की थिएटरमध्ये जा आणि तुम्ही खूप एन्जॉय कराल. एवढी गॅरंटी नक्कीच आहे. खरंच हसतोय. हो. तुम्हाला कळलंच असेल मुंजाडची तंबुळा ऐकून. सो प्लीज नक्की बघा आणि तुंबाडची मंजुळा या टीमला आमच्याकडून खूप शुभेच्छा. विविध कमाल. नमस्कार, मी राजसी भावे. मी आत्ताच तुंबाडची मंजुळा हा खूप सुंदर चित्रपट बघून थिएटरमधून बाहेर पडली आहे आणि खूप इम्पॅक्टफुल आणि काळजाला हात घालणारा सिनेमा आहे. पण इतक्या मार्मिक पद्धतीने आणि इतका सुंदर घडवला आहे तो प्रत्येक कलाकाराने या फिल्ममधल्या, तर त्याची मजा ही सिनेमागृहात जाऊनच बघण्याची आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे की हा सिनेमा थिएटर्समध्ये जाऊन नक्की अनुभवा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, फॅमिलीला घेऊन जा आणि तुंबाडची मंजुळा येत्या 5 जूनपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात आहे, तर ते नक्की जाऊन बघा. थँक्यू. नमस्कार, मी भक्ती देसाई आणि आत्ताच तुंबाडची मंजुळा हा खूप कमाल पिक्चर बघितला आहे मी आणि इट्स अ हॉरर कॉमेडी आणि या फिल्ममध्ये ओम बुतकर, सई आणि जितू दादा यांची अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळते आणि त्याला खूप मोठ्या कलाकारांची साथ मिळालेली आहे. विविधने खूप कमाल फिल्म डिरेक्ट केलेली आहे आणि हॉरर कॉमेडी म्हटलं की त्याच्यासाठी टायमिंग खूप महत्त्वाचं असतं असं मला वाटतं या जॉनरसाठी. पण मला असं वाटतं की सगळ्याच बाजूनी, सगळ्याच अख्ख्या टीमनी त्यांचं टायमिंग खूप कमाल साधलेलं आहे. म्हणजे साऊंड डिझायनिंग म्हणू नका तुम्ही, बॅकग्राऊंड स्कोर, गाणी, त्याच्यानंतर डिरेक्शन, एडिटिंग, सगळं कमाल आहे. ही फिल्म मला खूप आवडली आणि मला असं वाटतं की हा संपूर्ण अनुभव प्रेक्षकांनी सुद्धा थिएटरमध्ये घ्यावा. जेन्युनली खूप छान वाटलं. सगळ्यात बेस्ट म्हणजे माझ्या ओळखीची खूप माणसं या मूवीमध्ये होती आणि ते मला माहीत नव्हतं. सो त्यांना बघून मी खूप शॉक आणि हॅपी होते आणि फुल टाईमपास असा मूवी आहे. ट्रेलर बघून जे वाटत होतं तसं अजिबात काही नव्हतं. खूप वेगळी स्टोरी आणि खूप चांगला मुद्दा निवडला गेला आहे. त्यामुळे मजा आली. येस, आणि सगळ्यांनी बघा. हॅलो नमस्कार, मी आत्ताच तुंबाडची मंजुळा हा सिनेमा पाहून बाहेर आले आहे आणि सिरियसली सांगते, सिनेमा सुरू झाल्याच्या क्षणापासून जी मी हसते, इतकी हसत होते बापरे. आणि मी एकटी नाही, अख्खं थिएटर खतखतून हसतंय. इतका सुंदर सिनेमा मी पाहिला आहे. म्हणजे मी अजिबातच एक्सपेक्ट केलं नव्हतं की इतकं विनोदी, त्याला इतक्या छटा असतील. म्हणजे त्याला जितकी विनोदाची छटा आहे तितकीच त्याला थोडीशी भयकथा आहे,
आणि आपल्याला भयकथा वाटते तर वाटते ते तोपर्यंत आपण हसतोय. म्हणजे इतकी अनेक भावभावनांनी नटलेला सजलेला असा हा सिनेमा आहे आणि मला इतका प्रचंड आवडला हा सिनेमा. आणि मी सगळ्यांना आवर्जून विनंती करते, सगळ्यांनी नक्की पहा तुंबाडची मंजुळा. खूप सुंदर सिनेमा, कास्टिंग उत्तम, लेखन उत्तम, संवाद कसले खुसखुशीत झालेत, आमच्या मित्र योगेशनेच लिहिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की बघा तुंबाडची मंजुळा. थँक्यू सो मच. आत्ताच तुंबाडची मंजुळाचा प्रीमियर शो आम्ही पाहिलेला आहे. विविध कोरगावकर दिग्दर्शक आहेत. फारच सुंदर सिनेमा दिग्दर्शित केलेला आहे. विविध आणि आम्ही एकत्र टाईमपासपासून, सो मी विविधचा स्ट्रगल फार जवळून बघितलेला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्राला विनंती आहे की सगळ्यांनी हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघावा. खूप एंटरटेनिंग आहे, तेवढाच इमोशनल सिनेमा पण आहे, तेवढाच कनेक्ट होणारा पण आहे. स्त्रियांवरती, त्यांच्यावरती होणारे अन्याय अत्याचार यांच्यावरती मनोरंजन करता करता हा सिनेमा कमेंट करतो. तर सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी नक्की सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा बघावा. नमस्कार. तर जसा ट्रेलर होता तसं तर चित्रपट एक्सपेक्टेड नव्हता खरं तर, आणि खरंच वाटलं नव्हतं की इतकी मजा येईल, इतकी धमाल येईल. माझा मित्र आहे अथर्व रुके, त्यांनी पण खूप अप्रतिम काम केलं आहे. तर तुम्हाला नक्की मी सांगतो, येऊन प्लीज हा बघा चित्रपट. ऑल कॅरेक्टर्स अफलातून, तुम्ही त्यांना आधी कधी बघितलं नसेल तसे तुम्हाला आता या चित्रपटात दिसत आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि नक्की पहा. थँक्यू. नमस्कार, मी भाग्यश्री मधुकर जोईल आणि मी आज इथे आले होते तुंबाडच्या मंजुळाच्या प्रीमियरला. कमाल मूवी आहे. म्हणजे जेव्हा मी ट्रेलर बघितला तेव्हा माझं असं झालं होतं की कोण असेल मंजुळा, आणि फायनली मला कळलं आहे मूवी बघितल्यावर मंजुळा कोण आहे. तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल तर थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघा तुंबाडची मंजुळा. आणि आपले मराठी पिक्चर आहेत यार, जाऊन बघा. छान कोकण दिसलं आहे आणि सगळे कलाकार स्टनिंग आहेत. प्लीज जाऊन मूवी बघा. थँक्यू सो मच. मला प्रचंड आवडली आहे फिल्म, प्रचंड. शेवटपर्यंत इतकी हुक्ड होते मी. सगळ्या कलाकारांचं कास्टिंग इतकं उत्तम झालं आहे, त्यांचं सगळ्यांचं काम इतकं उत्तम झालं आहे. आणि हा जॉनर मराठीत इतका कमी एक्सप्लोर्ड आहे आणि फायनली कोणीतरी यावरती केलं आहे, याचा मला खूप आनंद आहे. मला खूप मज्जा आली. मला असं वाटतं की हास्य आणि भय हे इतके जवळ आहेत रस दोन्ही, त्यामुळे ते एक्सप्लोअर करणं इज व्हेरी मच फन. या सगळ्यांचं काम छान आहे, पण मला एक व्यक्ती असे आहेत की जे डोक्यातनं जातच नाही आहे, त्यांचं काम डोक्यातनं जात नाही, ते म्हणजे मकरंद अनासपुरे सर. मला ॲक्च्युली त्यांचं काम मला खूप जास्ती आवडलं आहे. खूप कमाल आणि खूप चालणार आहे ही फिल्म. खूप आवडणार आहे लोकांच्या मनात भरणार आहे. तुंबाडची मंजुळा. नमस्कार, मी नचिकेत देवस्थळी. आत्ताच आम्ही तुंबाडची मंजुळा हा सिनेमा पाहून आलेलो आहोत आणि खूप मजेशीर सिनेमा आहे. एक वेगळा फॉर्म आहे. तुम्ही आलात तर तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही नक्की पहा. झीनी प्रोड्यूस केलेला सिनेमा तुंबाडची मंजुळा. खूप धन्यवाद. हाय, मी तन्वी कुलकर्णी. आत्ताच मी तुंबाडची मंजुळा ही फिल्म बघितली आणि खूप मजा आली आम्हाला. अशी एकदम फास्ट पेस्ड फिल्म आहे. आत्ताच्या काळातल्या सगळ्यांना तर नक्की आवडेल आणि सगळ्या फॅमिलीनी, मित्रमैत्रिणींनी सगळ्यांनी एकत्र जाऊन बघण्यासारखी आहे. खूप मजा आली, खूप हसलो आणि एक वेगळा फॉर्म वापरला आहे या फिल्ममध्ये. म्युझिकचा असेल सगळ्याच दृष्टीने. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा तुंबाडची मंजुळा. हाय हॅलो, मी आत्ताच तुंबाडची मंजुळा ही फिल्म पाहिली. अप्रतिम कमाल, स्ट्रेस फ्री अशी फिल्म आहे. सुरुवातपासून शेवटपर्यंत तुम्हाला धरून ठेवते. तुंबाडची मंजुळा कोण असेल ह्याचा तुम्हाला विचार करायला लावते आणि मग सगळ्यात शेवटी जेव्हा तुम्हाला कळतं की कोण आहे तेव्हा धमाल येते, कमाल येते. मी सगळ्यांना सांगेन की प्लीज थिएटरमध्ये जाऊन ही नक्की फिल्म बघा. तुंबाडची मंजुळा कोण आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला लवकरच चित्रपटगृहात बघावं यायला लागेल, कारण एवढं सुंदर पिक्चर आहे, एवढं हसायला येतं आणि नॉन स्टॉप कॉमेडी आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या आणि ह्याचा आस्वाद घ्या. थँक्यू. हाय, आज तुंबाडची मंजुळा हा मूवी बघायचा योग आला आणि खरं सांगू तर खूप सुंदर मूवी आहे. अगदी सगळे ॲक्टर, ॲक्ट्रेस आणि स्टोरी, सॉंग्स, एव्हरीथिंग इज ब्रिलियंट आणि ऑसम. मी सगळ्यांना सांगेन की हा मूवी बघावा. आणि सेकंड थिंग इज की कोकणातली गोष्ट आहे, कोकणातल्या लोकांची गोष्ट आहे, त्यामुळे हे अतिशय सुंदर पद्धतीने मोठ्या पडद्यावर साकारलेलं आहे. तुम्हाला हा मूवी बघताना नक्की मजा येईल.
मित्रांनो, एकंदरीत आपल्या मराठी कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी त्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्या. पण तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला हे आम्हाला थिएटरमध्ये बघून खाली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कारण आपला मराठी सिनेमा हा फार काहीतरी वेगळा आहे आणि आपले रसिक प्रेक्षक नेहमी सुज्ञ असतात, त्यांना चांगल्या चांगल्या कलाकृती आवडत असतात. त्यामुळे अशाच सिनेमाबाबतीच्या अपडेट बघण्यासाठी पाहत राहा लोकमत फिल्मीवर सिनेमा 360.